महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 6 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात करण्यात आला। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात करण्यात आला। भाजपचे उमेदवार गणेश वानकर, सुनील खटके, सोनाली गायकवाड आणि मृण्मयी गवळी यांनी निवडणूक रणधुमाळीत जोमानं प्रवेश करत थोबडे वस्ती, साठेचाळ तसंच परिसरातील इतर भागात होम टू होम प्रचार राबवला। यावेळी उमेदवारांनी प्रत्येक घरात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आणि नागरिकांशी थेट संवाद साधला। परिसरातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य सुविधा, स्ट्रीट लाईट्स तसंच युवक आणि महिलांसाठीच्या योजनांबाबत नागरिकांनी मतं मांडली। उमेदवारांनी या सर्व समस्यांची दखल घेत निवडून आल्यास तातडीनं सोडवण्याचं आश्वासन दिलं। प्रचारादरम्यान भाजपच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास कामांची माहिती देत प्रभाग क्रमांक 6चा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारी विकासाची दिशा हेच आमचं प्रमुख ध्येय आहे, असं उमेदवारांनी सांगितलं। होम टू होम प्रचारामुळं नागरिकांचा थेट प्रतिसाद मिळत असून मतदारांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचा दावा उमेदवारांनी केला। प्रचाराच्या शुभारंभी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत, फटाके फोडून आणि ढोल ताशांच्या गजरात उत्साहाचं वातावरण निर्माण केलं। यावेळी भाजपचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नागरिकांनीही उमेदवारांचं स्वागत करत सकारात्मक प्रतिसाद दिला। 15 जानेवारी 2024 वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। लक्षात ठेवा, गबाळ गबाळ गबाळ। दिल रहिवासी असून माझ्या 6 नंबर वार्डामध्ये गणेशदादा वानकर याने ड्रेनेजचं काम, रोडचं काम, संडासचं काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे। तरी बी आम्ही सर्व वस्ती मिळून वानकर दादांनाच निवडून आणण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे। हे प्रभाग मागं 2017 पासून त्याच्या अगोदरपासून बी त्यांची मातोश्री मंगलाताई होते, आता दादा आहेत। या भागात जनता पार्टीच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून परिसरात कामं झालेत। जे काय कामं झालेत, रोड, रस्ते म्हणा, दिवाबत्ती म्हणा, अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन, वॉटर लाईन, अशा सगळ्या पद्धतीनं काम आमच्या इकडले धडाडीचे नगरसेवक म्हणून गणेशदादा वानकर यांनी केले। तर हे पुढेही त्यांनी करतील आणि या भागातले जनता त्यांनाच प्रतिसाद देतील आणि कमळालाच मतदान करतील।